निवडणूक आयोगानुसार शिवसेना एकनाथ शिंदेंची तर राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा आहे। सुप्रीम कोर्टाचा निर्णय अद्याप प्रलंबित असल्याने शिंदे आणि अजितदादा हेच दोन्ही पक्षांचे प्रमुख आहेत। पण भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी मात्र राष्ट्रवादी शरद पवारांचा आणि शिवसेना ठाकरेंची म्हणत आपल्या मित्र पक्षांची मालकी नाकारल्याचं पाहायला मिळते। नेमकं काय घडले पाहूयात। त्या एका शरद पवारांनी पक्ष चालवायला, मग दुसरा पक्ष कोण? शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंचा, आता आदित्य ठाकरे। भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांचं हे विधान ओठावर एक आणि पोटात दुसरं असं शक्यतो चंद्रकांत पाटील करत नाही। याचीच प्रचिती तासगावमध्ये पुन्हा एकदा आली। राज्यात शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं खिंडार पडलं, ज्यामुळे आधी शिवसेना शिंदेंकडे आणि नंतर राष्ट्रवादी ही अजित पवारांच्या हाती आली। पण असं असलं तरी चंद्रकांत पाटलांना मात्र हे मान्य नाही की काय असा सवाल उपस्थित होतोय। कारण सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधीच चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादीसह शिवसेना कुणाची याचं उत्तर देऊन टाकलं। नेमकं चंद्रकांत दादा काय बोलले तुम्हीच ऐका। महाराष्ट्रामध्ये कोणकोणते पक्ष आहेत त्याची यादी करूया। तर महाराष्ट्रात पक्ष आहे शरद पवारांचा, त्या एका शरद पवारांनी पक्ष चालवायला, मग दुसरा पक्ष कोण? शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, मग उद्धव ठाकरेंचा, आता आदित्य ठाकरे। नो स्कोप। बाकी जय भारत माता की जय, उद्धव जी तुम आगे बढ़ो, अपन बोलो हम तुम्हारे साथ, उद्धव जी। भारतीय जनता पार्टी कोणाचा? तर कोणाचा? अडवाणींचा नाही, अटलजींचा नाही, मोदीजींचा नाही, कार्यकर्त्यांचा पक्ष। खरं तर शिवसेना कुणाची याचा निकाल 12 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात लागणार आहे। या निकालाआधीच चंद्रकांत पाटलांनी शिवसेना ठाकरेंची आणि राष्ट्रवादी शरद पवारांची म्हणत मित्रपक्षांनाच धक्का दिलाय। त्यामुळे मित्रपक्षांकडून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे। चंद्रकांत पाटलांना काय बोलायचे त्यांना ते बोलू। कधी कधी त्यांच्या तोंडातून असे वक्तव्य निघतात आणि त्याच्यामुळे त्यांचाच पक्ष अडचणीत येतो, हे आपण अनेक वेळा पाहिलं। आणि मग नंतर मी असं जे काय असं नव्हतं बोललो, असं जे काही त्यांचा आविर्भावात ते बोलतात, मला वाटतं हे योग्य नाही आणि त्याबद्दलची सगळी दखल देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली असते। चंद्रकांत पाटलांनी भाजपाच्या विचारधारेचं महत्त्व सांगण्याच्या प्रयत्नात राष्ट्रवादीची मालकी शरद पवारांकडे आणि शिवसेनेची मालकी ठाकरेंकडे सोपवून दिली। आता चंद्रकांत पाटलांचा टोन पवार आणि ठाकरेंवर टीकेचा असला तरी त्यांनी मित्रपक्ष विरोधकांच्या नावे केल्यानं चर्चा तर होणारच। त्यामुळे आता या चंद्रकांत दादांच्या विधानानं महायुतीत आणखी काय पडसाद उमटतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।